एवढी मोठी चूक, एवढा मोठा अपराध या सावलीचा तुझ्या सोकाल्ड घरच्यांना तर दिसणार नाही, कारण ती तर आता लाडकी झाली आहे ना सगळ्यांची. तिचे गोडवे गाण्या वाचून यांना कुठला पर्याय उरलाय? लाडाची सून आहे, काय कोण बोलणार नाही तिला. पण ही भैरवी तुमचं दुःख समजू शकते. तुझ्या आणि अमृताच्या या दुःखात मी तुमच्या सोबत आहे. ऐका ना, मी राजकुमार मेंदळे आणि तू भैरवी वजे. तुझं आडनाव जर मेंदळे असतं ना तर तुझी ही सिंपती मी एक्सेप्ट पण केली असती. पण कसं आहे ना, माझं मेंदळे कुटुंब माझ्या बाजूला, माझ्या पाठीशी खंबीरपणे आजही उभं आहे. ओ, तेच कुटुंब का ज्यांनी तुला धक्के मारून बाहेर काढलं होतं घराच्या? तेच कुटुंब ज्यांनी तुझा आणि त्यांचा आता काही संबंध नाहीये हे जगाला ओरडून ओरडून सांगण्याकरता एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. या सगळ्या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार. कोणाला मॅडम? राजकुमार मेंदळे यांना. तुला सगळ्या गोष्टींमधनं रूपम कॉस्मेटिक मधून बेदखल करून टाकलं होतं आणि तुला हे असं गावभरच्या गाड्या रिपेअर करण्यासाठी वाऱ्यावर सोडलं. काय करतोस तू आता? आहेस तू रूपम कॉस्मेटिकचा हिस्सा? गॅरेजचा मालक म्हणे, मेंदळेंचा सगळ्यात मोठा सुपुत्र. त्यांनी आता तुला घरात ठेवून घेतलंय. म्हणजे मे बी घराला वारस बिरस देतोय म्हणून त्या लालसेपोटी ठेवून घेतलं असेल घरात. पण खऱ्या अर्थाने स्वीकारलंय त्यांनी तुला? नाही, जशी तुला बेदखल करताना एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी तुला स्वीकारल्यानंतर नाही घेतली ना प्रेस कॉन्फरन्स? नाही सांगितलं ना जगाला की आता आम्ही आमच्या राजकुमारला पुन्हा घरी बोलवलंय, आम्ही त्याला माफ केलंय, आम्ही त्याला मोकळ्या मनाने आणि मोठ्या मनाने पुन्हा स्वीकारलंय? सांगितलं? ओ, विसरले असतील कदाचित. हे बघ, तुला दुखवण्याचा माझा कुठलाही हेतू नाही आहे राजकुमार. फक्त एवढंच सांगायचं आहे की तुझ्या दुःखाची मला जाणीव आहे. या भैरवी वजेच्या घराची दारं तुझ्या आणि अमृतासाठी कायम खुली आहे. मी आहे तुमच्यासोबत. येते. भैरवी जी, बोल ना. तुम्हाला माझी खरंच काळजी आहे. आज तुम्ही माझे डोळे उघडले. हे घ्या. अरे वा, काय आनंदाची बातमी. गॅरेजचं एक्सटेन्शन केलं ना, त्याचा पेड आहे. खाऊन बघा, चांगला असेल तर उंदरांना टाकीन. तारा मॅडम, वहिनी काय करतायत? झोपल्या आहेत का? वहिनी बाळाला दूध पाजतायत. त्या मला म्हणाल्या की खूप उशीर झालाय, बाळाला भूक लागली म्हणून त्या दूध पाजतायत. हे सगळं खूप भयानकच झालंय. चुकीचं आहे हे. तारा मॅडम, आपल्याला वहिनींना वेळीच थांबावं लागेल, नाहीतर त्या या भ्रमातून कधी बाहेर येऊ शकणार नाही. ते वाढत जाईल अजून. आपण कसं थांबवणार? हां, त्यांना ते बाळ खरं वाटतंय. मला तर आता त्यांची काळजी वाटते ग. मलाही त्यांची काळजी वाटते म्हणून मी बोलते. वहिनींना आपल्याला हे सत्य दाखवून द्यावं लागेल की त्यांच्या हातात फक्त एक बाहुली आहे, ते खरं बाळ नाही आहे. तू वेडी आहेस का? आत्ताच बघ त्यांची अवस्था काय झाली होती. त्यात जर आपण त्यांना खरं सांगितलं ना तर त्यांना खूप मोठा शॉक लागेल. तारा, कोणाशी बोलतेस बाहेर? सावली, बाहेर का उभ्या तुम्ही? या ना, आत या. बाळाला दूध पाजत होते ना, झालंय पण पाजून. या या या, आत या. कशी गाढ झोपलीये बघा माझी छकुली. अगं या. चंकूवर दिसतं ते माझं बाळ झोपल्यावर.
तारा, अगं तुला विचारायचं होतं, काल हिचं वजन किती भरलं होतं ग? म्हणजे एवढ्या धावपळीत ना कोणी मला सांगितलंच नाही, विसरले असतील, पण सांग ना. ते नाही असू दे, तुला पण कसं माहित असणार ना, मी आईनाच विचारेन नंतर. सावली, ना एखादी तुझ्या ओळखीतली विश्वासूबाई असेल तर तिला बोलवशील का ग? कशाला, म्हणजे का विश्वासूबाई हवी आहे? कशाला म्हणून काय विचारते? तिला मालिश करायला, तिची आंघोळ घालायला कोणीतरी नको का आता? आता कसं सगळं वेळेत झालं पाहिजे. सांगशील का प्लीज? वहिनी काय बोलताय तुम्ही? तुम्ही भानावर या ना. सावली, असं का बोलतेस? नाही सॉरी, मी समजू शकते. हे बघ, तू काही एक काळजी करू नको. मला झालंय की नाही, तर तुला पण नक्की बाळ होणार. विश्वास ठेव माझ्यावर. किती हे बघ, गालात हसली बघ कशी. बघ ना, आत्ता कुठेतरी हिचा डोळा लागलाय. तुला सांगू, रात्रभर रडत होती, झोपूच दिलं नाही मला. का त्रास दिलाय ना. गुंडी आहे गुंडी आमची. तुला सांगते, एवढी खोडकर आहे ना, यांच्यावर गेली डिट्टो. हो की नाही? बाबांवर गेली आहे ना आमची गुंडी. जो जो बाळा जो जो गो ग बाई उठली. हे सगळं खूप भयानक आहे. कोणालाच कसं दिसत नाहीये. वहिनींना लवकरात लवकर ह्या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. का केलंस असं? आमची दया नाही आली तुला? का झालायस असा निष्ठूर अचानक? आमच्याबरोबर एवढं सगळं घडलं तरी सुद्धा आम्ही तुझी रोज पूजा करतो, तुझी भक्ती करतो, प्रार्थना करतो, तुझ्यासमोर दिवे लावतो. मग का वागलास आमच्याशी असा? सांग ना. मला आतापर्यंत असं वाटलं होतं की चांगल्या लोकांसोबत चांगलंच घडतं आणि मी तसं अनुभवलं सुद्धा होतं, पण आता अचानक हे सगळं वेगळं का व्हायला लागलंय? मला कधी कधी प्रश्नच पडतोय, आम्ही काय केलं रे असं की आमच्याशी असं वागलास? एका आईपासून तिचं बाळ का हिरावून घेतलंस? सारंग, निघालास ऑफिसला? हो. आईशी काही न बोलताच निघालायस कामावर? नाही आई, अगं माझ्या डोक्यात जरा ते कामाचं चालू होतं, बाकी काही नाही. रागवलायस का माझ्यावर? मी का रागवे नाही? नाही, मी तुझ्या बायकोवर रागवले, चिडले, तिला खूप बोलले, तिला दोष दिला, म्हणून कदाचित माझ्यावर रागवला असेल तू. आणि तुझं बरोबर सुद्धा आहे, पण सारंग, प्रेग्नंट बायकांना जरा हळव्या झालेल्या असतात, इमोशनल झालेल्या असतात, म्हणून कदाचित अमृताने हट्ट केला असेल. पण याचा अर्थ असा होत नाही ना की सावलीने तिचे सगळे हट्ट पुरवावे.